सागर द्वारकानाथ भगवंताच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी संपूर्ण श्रीमद भागवत कथा। मायबाप हो, आज आपल्या कथेचा समारोपीय हे सत्र आहे। गेल्या काही दिवसापासून आपल्या ठिकाणी आयोजित केलेली संपूर्ण श्रीमद भागवत कथा, ज्यांनी या कथेचं आयोजन नियोजन केलं असं संपूर्ण हा असणारा वायंदेशकर परिवार, श्रीकृष्ण मंडप डेकोरेशन आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सद्भक्त, सर्व उपदेशी बांधव, आपलं भाग्य मायबाप हो, या ठिकाणी सुंदर अशा असणारा एक आश्रम आहे। तपस्विनी या ठिकाणी ज्यांचा आश्रम आहे, शीनाताई पायघन, राधाताई,
सुंदर असं या आश्रमाचं संचलन करतात। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे माय बापू हो, की ज्या मानव संप्रदायाची ज्यांनी निर्माण केले, जे धर्म संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आहेत, त्या महाराजांचे आपले पवित्र श्रीचरण आपल्या गावाला लागलेले आहेत। याच्यापेक्षा आपलं भाग्य काय असू शकतं माय बापू? 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा अवतार झाला। यावरती शासनाने त्याची नोंद घेतलेली आहे की येणाऱ्या 5 तारखेला सार्वजनिक श्री चक्रधर अवतार दिन उत्सव संपन्न होणार आहे। याच गेवराईवरून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं आगमन या पिंपळगाव नगरीमध्ये होतं। या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे। आणि या ठिकाणी विश्रांती झाल्यानंतर सोबत जे भक्तीजन आहेत ना माय बापू, बाईसा अनेक भक्त आहेत, ते भिक्षासाठी आपल्या गावामध्ये, कोणीतरी विचार करा, ज्या गावामध्ये तुम्ही राहतात त्याच गावामध्ये तुमचेच कोणीतरी पूर्वज असतील, त्या पूर्वजांनी त्यांना भिक्षा दिली असेल, स्वामींनी ते ग्रहण केले असेल, तेवढं भाग्य आपल्या गावाचं लक्षात घ्या। आणि अशाच या ठिकाणी या परिवाराने ही भागवत कथा आयुष्यात तर पळावाच लागतं, प्रपंच करावाच लागतो, पण करत असताना वेळ काढून, या माणसाला एक क्षणाचाही वेळ नसताना रात्रभर दिवसभर कामे करत असताना वेळ पावसाचा विचार न करता कुठेही मलाही धर्म घडला पाहिजे म्हणून वेळात वेळ काढून ही कथा ठेवली। बाबा मला कथा ठेवायची, हे त्या भगवंताविषयी असणारं समर्पण आहे माय बापू, लक्षात घ्या। खूप काही भगवंताच्या आख्यानात वर्षभर जरी आपण भागवत लावलं तर श्लोकाशी भागवत संपत नाही, पण एक सारांश अर्थ स्पर्श करत ही भागवत कथा आपण या ठिकाणी आपल्या पुढे मला जेवढं मांडता आलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे। मी सांगणार कोण आहे? त्या भगवंतांनी सगळंच दिलेलं आहे, सगळंच सांगितलेलं आहे, पण कुणीतरी निमित्त असावा। असं म्हणतात ना, फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारव आहे। मी एक हमालासारखा फक्त ते देवाचं तुमच्या समोर मांडतोय माय बापू। त्या भगवंताच्या अनेक लीळा या ठिकाणी बाल गोपाल असणारा तो कृष्ण कन्हैया काल अनेक लीळा पाहिल्या आहेत। आज या कथेचा काल आहे म्हणून स्पर्श करून आपण या ठिकाणी या काल्याची या ठिकाणी लीळा श्रवण करणार आहोत आणि नंतर रुक्मिणीचा विवाह या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत, कारण की बालपणी काला केलेला आहे त्या कृष्णाचा। कारण अनेक संतांनी गवळणी केलेल्या आहेत, अभंग केलेल्या आहेत काल्यावरती। काला म्हणजे काय? काला म्हणजे सामावणे, लक्षात घ्या। ज्यावेळेस आम्ही दही अंडी करतो ना, त्याच्यामध्ये दही असतं, लाही असते, लाही दह्याला सामावून घेते। तसं काला म्हणजे जातीयाची विषमता जिथं असते, हा अमक्या जातीचा आहे, तो तमक्या जातीचा आहे। काला हे शिकवतो आम्हाला की जात नाहीये, माणूस ही एक जात आहे। तुम्हाला एकत्रित येता आलं पाहिजे माय बापू हो, एकत्रित होता आलं पाहिजे, मिसळता आलं पाहिजे, एकामध्ये बसता आलं पाहिजे। देवाचे संत होऊन गेले, त्यांनी म्हटलं नाही की ह्याच देवाचा आहे। माणसाने रंग निर्माण केले, कुणी भगवा रंग निर्माण केला, कुणी पांढरा रंग निर्माण केला, कुणी हिरवा रंग निर्माण केला माय बापू, कुणी निळा रंग निर्माण केलेला आहे। देव म्हणतात की तुम्हाला एकत्रित येता आलं पाहिजे, त्याला काला म्हणतात। एका अरण्यामध्ये पर्णकुटी होती, दोघे जण त्या पर्णकुटीमध्ये झोपलेले होते माय बापू। झोपलेला असताना जोराचा पाऊस चालू आहे, रस्त्याने वाट सुरू जात होते आणि त्या झोपडीमध्ये डोकावून पाहिलं की दोघे जण झोपलेले आहेत। त्यांनी डोकावल्यानंतर पाऊस चालू आहे, सांगितलं या ना, आम्ही झोपतोय ना, तुम्ही दोघे जण आहेत तर आपण चौघे जण, दोघांची जागा आहे पर्णकुटीमध्ये, तर आपण बसून राहू रात्रभर। बघा
इथे 4 जण बसलेले. पहिले दोघांची जागा होती, आता किती झाले महाराज? 4 जण झालेले आहेत. पुन्हा काही मंडळी रस्त्याने जात होते, त्यांनी डोकावून पाहिलं तरी तर 4 बसतात. येवा का आम्ही घरामध्ये पर्णकुटीमध्ये? त्या 4 सांगितलं ठीक आहे, तुम्ही येतायत ना, या, आम्ही बसलेलो आहेत ना 4 जण. आपण जर उभा राहिलो तर 10 जण आपण या पर्णकुटीमध्ये रात्रभर 10 जण त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आता पुणे काही मंडळी आली, 10च्या वर त्या पर्णकुटीमध्ये बसत नाही. त्यांनी विचार केला आपण एका पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करू, पण सगळ्यांना त्या पर्णकुटीमध्ये रात्रभर झोपले नाही, सामावून घेतले. ही मनाची श्रीमंती जिथं असते ना माय बापू, एवढाही तुमचा बंगला असेल पण तिथं घरात माणूस नसेल तर ती श्रीमंती काही कामाची नाहीये. म्हणून तुम्हाला सामूहिक घराला काला ह्याला म्हणतात की तुम्हाला एकत्रित होता आलं पाहिजे. लक्षात घ्या, हे तर काला शिकवतोय, काला ह्याला म्हणतात. जसं ताईने त्या लाईला सामावून घेतलेलं आहे माय बापू. आमचं तर असं होतं, एक माणूस आला तर आम्हाला सपदत नाही, कधी बाहेर जाईन कधी पळतो असं वाटतं का नाही? म्हणून असं म्हटलेलं आहे, माणसाने माणसाचे माणसा समवागन. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आजचा आमचा कलियुगातला माणूस, आमची हिंदू संस्कृती आम्हाला शिकवती अतिथी देवो भव. घरात आल्याला देवा समान माणूस असतो, पण आजकालचा माणूस संस्कृती सोडून विकृतीने वागायला लागलेला आहे. कुणी एखादा वाटाने जर जात असेल ना, तर पूर्वीचे काळातले माणसं म्हणायचे, या ना बाबा पाणी प्या ना. हेच काळा म्हणजे मानवता धर्म शिकवतय माय बापू, जगायला शिकवतय. खूप काही अभ्यास करण्यापेक्षा, धन कमावण्यापेक्षा पहिलं जगायला शिका, मानवता धर्म शिका. मानसा आता तरी मानसा, मानसा